नमस्कार मित्रांनो मी आपला मनोहर पाटील आपल्या डिजिटल मनोहर मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सर्व मित्रांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने लाडक्या बहिणींसाठी एक नवीन जी.आर. आणला आहे। त्या जी.आर. मध्ये सर्व लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत, ज्यांच्या अकाउंटला पैसे जमा होत आहेत, या सर्व महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे। आता ही ई-केवायसी कशी करायची किंवा या ई-केवायसी साठी जो जी.आर. आलेला आहे त्याची सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असणार आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओकडे वळूया। मित्रांनो, स्क्रीनवर आल्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी ई-केवायसी माध्यम म्हणजे आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबतचा जो जी.आर. आहे तो मी तुमच्या समोर स्क्रीनवर दाखवत आहे। यामध्ये काही महत्त्वाच्या अशा सूचना आहेत, त्या काय आहेत हे आपण ही सविस्तर माहिती बघूया। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी.आर. तुमच्या समोर आहे। यामध्ये काही महत्त्वाचे पॉइंट आपण बघूया जे तुम्हाला अंमलबजावणी करणे गरजेचे आहे। आपल्याला हे जे भेटणारे पैसे आहेत ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याच्या मार्फत आपल्या अकाउंटला येतात व यामध्ये तुम्हाला कोणत्या पद्धतीने केवायसी करायची याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। शासन परिपत्रक वाचून घेऊया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे व यासाठी त्यांनी एक वेबसाईट दिलेली आहे https://ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला जाऊन ई-केवायसी ही पूर्ण करायची आहे। यामध्ये काही चुका करू नका जेणेकरून पुढे जाऊन प्रॉब्लेम येईल। त्यांनी स्पेशल एक वेबसाईट दिलेला आहे, एक वेब पोर्टल दिलेला आहे। नीट समजून पूर्ण व्हिडिओ पहा, नीट वाचून घ्या व कशी केवायसी करायची याची देखील मी सविस्तर माहिती खाली तुम्हाला देणार आहे। तर ही केवायसी तुम्हाला 2 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण करणे बंधनकारक आहे। 2 महिन्याच्या आत जर केवायसी केली नाही तर तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला येणार नाहीत। आता केवायसी कशी करायची याची मी तुम्हाला स्क्रीनवर थोडक्यात माहिती देतोय, नीट बघून घ्या। हे बघा, तुम्हाला या लाभार्थींना या वेबसाईटवर जाऊन त्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला ते भेट द्यायची आहे व त्या ठिकाणी ई-केवायसी बॅनरवर क्लिक करायचं आहे। त्या बॅनरवर क्लिक केल्यानंतर ई-केवायसी फॉर्म उघडेल। लाभार्थी आधार नंबर व पडताळणी सांकेतिक क्रमांक टाकायचा आहे व तुम्हाला एक OTPचं बटन येईल, OTP सेंड करण्याचं बटन येईल, त्याला क्लिक करायचं आहे। त्याला क्लिक केल्यानंतर खाली आपले ई-केवायसी आधीच पूर्ण झाले आहे की नाही हे तपासले जाईल। झाले असेल तर तुम्हाला हा मेसेज येणार आहे की तुमची केवायसी आधी पूर्ण झालेली आहे और झाली नसेल तर तुमचा क्रमांक आधार यादीत नाही तपासला जाईल। आता तुमचा हा प्रॉब्लेम केव्हा येईल, जेव्हा तुम्ही या यादीमध्ये अपात्र असणार तेव्हा तुम्हाला हा मेसेज येईल। नाही तर मग तुमची पुढची प्रोसेस आहे, लाभार्थ्यांना आधार लिंक मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला OTP स्क्रीनवर टाकून सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ई-केवायसी पृष्ठावर पती वडिलांचे आधार कार्डचा नंबर टाकून तुम्हाला कॅप्चर कोड टाकून सेंड OTP क्लिक करायचं आणि तो OTP तुमच्या आधारला जो नंबर लिंक आहे त्याच्यावर जाईल। तो OTP टाकल्यानंतर सबमिट करायचं आहे आणि सबमिट केल्यानंतर तुमचा प्रवर्ग, जात प्रवर्ग वगैरे निवडायचा आहे। डिक्लेरेशन फॉर्म तुम्हाला असा दिसेल आणि नंतर चेकबॉक्सला क्लिक करून तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। तुमची केवायसी आता याच्यात अटी काय ठेवलेल्या त्यांनी पहिली अट ठेवलेली नीट लक्षात घ्या। माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही, त्यांच्यासाठी हे आहे। इथं काय करायचं तुम्हाला, नाही, तुम्ही नाही येत म्हणून नाही करायचंय। इथं येस केलं तर तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही। दुसरा ऑप्शन आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला एवढेच लाभ घेत आहेत, इथं होय करायचंय। होय करून खाली चेकबॉक्स येईल तुम्हाला, त्याला क्लिक करायचं, सबमिट बटनावर क्लिक करून द्यायचंय आणि तुमच्या सबमिट झाल्यानंतर तुम्हाला सक्सेस असा मेसेज येईल, तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे
असा संदेश येईल, म्हणजे तुमची केवायसी पूर्ण झालेली असेल. तुम्हाला जर या गोष्टी जमत नसतील तर एखाद्या सायबर कॅफेकडे जा व तिथे ही सर्व प्रोसेस पूर्ण करून घ्या. तसेच आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असणार नाही, अशीच अपडेट घेण्यासाठी, नवनवीन माहिती करून घेण्यासाठी तुम्ही आपल्या या डिजिटल मनोहर मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.